जर देव खरा आहे तर भारतात होणारे बॉम्बस्फोट तो थांबवत का नाही? मासूम लोक मरतात, घरे उद्ध्वस्त होतात, पण वरून कुठलाच प्रकाश उतरत नाही. कोरोनासारखा आजार आला, जग थांबलं, लाखो लोक मरण पावले आणि आपण विचारलं, देवा एक मत तरी का दिलं नाही? एक इशारा तरी? चांगले लोक संघर्ष करतात, रात्री झोप लागत नाही, उद्याची भीती असते, पण चुकी करणारे ते मात्र राजांसारखे जगतात. त्यांचं घर मोठं, गाडी मोठी आणि त्यांचा अहंकार त्याहून मोठा. गरीब माणूस उपाशी झोपतो, उपचार नसल्यामुळे मरतो, पण त्याच्या डोक्यावर हात ठेवायला देव स्वतः येत नाही. मग प्रश्न उभा राहतो, मग देव नक्की करतो तरी काय? जगात एवढी विषमता का? कोणी जन्मताच श्रीमंत, कोणी जन्मताच नंग्या पायाने रस्त्यावर, कोणी अन्न फेकतं आणि कोणी एका वेळच्या जेवणासाठी आयुष्य काढतं. श्रीमंताचे पापही पूजा समजले जातात, गरिबाचा संघर्षही चूक समजला जातो. चित्रपटात देव चांगल्या माणसाला साथ देतो, पण खऱ्या आयुष्यात इथे नियम वेगळे. इथे कष्ट करणाऱ्याचे आयुष्य अवघड आणि पैशांनी भरलेल्या लोकांना सर्व काही सोपं. भक्ती सर्वजण करतात, पण लाईनमध्ये उभा असलेला साधा भक्त तासन तास वाट बघतो, तर VIP एंट्रीने श्रीमंत लोक सरळ मूर्तीसमोर. इथे डिव्होशन कमी, डिस्क्रिमिनेशन जास्त दिसतं. लालबागला विश्वासाने येणाऱ्या भक्तांना जमिनीवर झोपावं लागतं, पण पैशाने मोठ्या लोकांना देवापर्यंतचा रस्ता एकदम मोकळा. विमल, अल्कोहोल, सिगरेट विकणाऱ्यांचं ॲडव्हर्टिजमेंट चालू. पैसे येत आहेत, फेम येत आहे, चुकीच्या गोष्टी विकणाऱ्यांचे घर सुवर्ण आहे आणि देशाचं पोट भरणारा शेतकरी वाट पुसतो, राखोड्यातून धान्य काढतो आणि उन्हात जळतो.